बोलवलं आणि मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो की आपण जो विश्वास माझ्यावर दाखवला, जे झालं काय झालं ते आपण पुढे बोलूयात, तर त्याबद्दल सर्वात प्रथम माझं कर्तव्य मी आपल्या सर्वांप्रती ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना एक विश्वास देतो की येणाऱ्या भविष्यात जसे तुम्ही माझ्या मागे उभं राहिला तसं मी देखील तुमच्या सर्वांच्या मागे उभं राहील. म्हणजे महाविकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते म्हणजे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर सर्वच पक्षांच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी देखील मेहनत घेतली. आता राजने सांगितलं, पाटील साहेबांनी वगैरे पडलांनी पण सांगितलं की काय झालं काय नाही. आता खरं तर त्या गोष्टीबद्दल देखील आपल्याला बोलावं लागलं. हे पाटील जेव्हा मी उभं राहायचं ठरवलं तर याच्यातल्या कित्येक लोकांनी मला मी सांगितलं, राहुल काही कर, यावेळेस अपक्ष बोलतो, यावेळेस तू पवार साहेबांच्या पार्टीचं तिकीट दे, पवार साहेबांची या महाराष्ट्रात लाट आहे आणि ती लोकसेवेला दिसते. आणि ज्यावेळेस प्रचार करत होतो त्यावेळेस लोकांचा त्या पद्धतीत फार मोठ्या प्रमाणावर साथ ही गल्ली गोळा दिसत होती. वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते काम करत होते. परंतु असं असताना ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस काय जाणवलं की जसं 2014ला आपण पाहिलं की या भारत देशात एक लहर होती. लोकसभेला ती लहर आली, मग ती विधानसभेला आली. 19ला तसंच झालं. लोकसभेला आले लोक म्हणले 5 वर्षात काय नव्हतं, अजून आपण 5 वर्ष दिली, म्हणून त्याच विचाराचं महाराष्ट्र सरकार आलं. चिंचोडे पाटील आता काय झालं की ज्यावेळेस लोकसभेला लोकांनी राग व्यक्त केला आणि विधानसभेला फार मोठ्या प्रमाणात प्रेम केलं, म्हणजे देवाभाऊंचीच लहर आली. म्हणजे कुठेतरी हे सगळं मनाला न पटण्यासारखे अकालनीय म्हणून प्रत्येक ठिकाणी लोकांनी जर ताईंनी सांगितलं निंबाळकरताईंनी की पुढे उत्साहच नाही, कुणी सेलिब्रेशन फार मोठ्या प्रमाणावर केलं नाही, तर लोकांच्या मनात पुढे किती खतखत आहे. अरे असं काय झालं की जेणेकरून लोकांना असं वाटत होतं की कुठेतरी राग व्यक्त होईल, कुठेतरी रोष. आपल्याला कोणाला असं वातावरण तर पुढे जाणवलं नाही ना. जसं 14 लोकांनी सांगायचे लाड्या तुम्ही काय असं होईल. आपल्याला आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते आपल्याला कधी कुठं असं जाणवलं ना की एक प्रवाह वेगळ्या दिशेने जातोय, जाणवलं का आपल्याला? तर पुढं असं आपल्याला जाणवलं की लोकांना प्रचंड राग आहे पवार साहेबांवर की अजितदादांनी केलं ते चांगलं केलं, असं जाणवलं. कारण आपल्याला असं जाणवलं की प्रचंड राग आहे उद्धव साहेबांवर की लोकांनी त्यांच्याबरोबर जे झालं ते चांगलं आलं, शिवसेना फुटली चांगलं, असं जाणवलं आपल्याला. पण मतात ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी लोकांनी निकाल का असा दिला की जे महाराष्ट्रात जे चाललंय ते सगळं बरोबर चाललंय. जे काय राष्ट्रवादीची पाठापोट झाली, जी काय शिवसेनेची पाठापोट झाली, जे काही काँग्रेसचे विचार देशात वाढत चालले होते ते कुठेतरी चुकीचे होते. अशा पद्धतीचा निकाल या महाराष्ट्रात दिला गेल्यामुळे मला असं वाटतं की जनतेमध्ये प्रचंड प्रकरणात एक शंका निर्माण झाली. आणि तुमच्यातली कित्येक लोक येऊन म्हटली नाही नाही हे होऊच शकत नाही, हे असं झालंच नाही. म्हणजे आज आपण हरलोय, पण आपण हरलोय, आपण संपलो नाही. भले ते ईव्हीएमच्या माध्यमातून असेल. आज बरेचसे नेते म्हणतात आता हे खापर त्याच्यावर फोडतात. 2-3 दिवस आपण सगळेजण ऐकतोय. जेव्हा ईडीची नोटीस झाली तेव्हा तुम्ही काय म्हणता, नोटीस आली घाबरायचं काय, चौकशी होऊ द्या ना, चौकशीला सामोरे जा, तुम्ही काय घाबरता. आणि आता जेव्हा लोक शंका घेतात ईव्हीएमवर तर तुम्ही तिला साथ द्यायला बाहेर पडता. आता का तुम्ही म्हणत नाही की चला तुम्हाला शंका आहे ना, हो द्या ईव्हीएमचा तपास. म्हणजे कुठेतरी सत्ताधारी लोक ही कुठेतरी सोयीप्रमाणे किंवा स्वतःच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून वागणारा आपल्याला सगळ्यांना दिसतात. आज या ठिकाणी आपण देखील बरेचसे बॅलेट चेक करायचे पैसे भरले. आजही मीडियावाले आले होते. मी त्यांना एक उदाहरण दिलं, सिंपल उदाहरण आहे बघा, तुम्हाला सगळ्यांना ते पटतं नाही पटतं मला सांगा. लोकसभेला महाराष्ट्रात वोटिंग किती आलं? 54%. आता किती आलं? 66%. ह्या पिंपरी चिंचवड शहरात, तर आपण मीडियासमोर नाव नाही घेतलं पण आता मी नाव घेतो, नगर मध्ये आपले मित्र उभे, त्यांच्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातलं पाटील 10,000 लोक मतदानाला गेले. कराड सारख्या शहरात माझ्या मित्राचा मोठा भाऊ होता, 7,000 लोक या शहरात मतदानाला गेले. आपल्या बाजूला एक मतदारसंघ आहे, त्यांनी सांगितलं मुंबई आणि पिंपरी चिंचवड शहरातनं मी 35,000 लोक मतदानाला गावाला गेले. जळगावला काही गेली,
मला सांगा, लोकसभेला या पूर्ण महाराष्ट्रात एका दिवशी मतदान होतं. तुमच्यापैकी किती लोक असतील विदर्भात राहणारे, त्यांनी पुण्यात पण मतदान केलं. कोकणात राहणारे, मागे जरा शांत बसा ना, 1 मिनिट. दोन मिनिटं फक्त. कोकणात राहणारे होते, त्यांनी पुण्यातही मतदान केलं, मुंबईतही मतदान केलं. मराठवाड्यात राहणाऱ्यांनी पुण्यातही केलं, मुंबईतही केलं. असं असताना ज्या दिवशी महाराष्ट्रात 4 फेजमध्ये वोटिंग होतं त्यावेळेस 54% वोटिंग होतं. आणि आज ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात एका दिवशी वोटिंग होते आणि या पिंपरी चिंचवड शहरातलं जी मी ओळखतो, म्हणजे आता नावच घेऊन सांगतो, विश्वजित कदमांनी सांगलीला लोक नेले, रोहित पवारांनी नगरला लोक नेले, कराड बापूंनी लातूरला लोक नेले, भोरवाले सांगतायत की आम्ही पिंपरी चिंचवड पुण्यात 35,000 लोक घेऊन गेलो. संपूर्ण महाराष्ट्रात एका दिवशी मतदान असताना खेळाळंदीवाले सांगतात की 3,000 लोक मुंबईवरून आले डब्यावर. संपूर्ण महाराष्ट्रात मतदान असताना मतदान वाढलं कसं? तुम्ही तर टेक्निकली आकडेवारी सांगताय 76, पण हा तर सिंपल आहे ना. इथं आमच्याकडे बऱ्याच लोकांना माहिती आहे की गावाला केल्यामुळे इथं करता नाही आलं, इथं केल्यामुळे गावाला करता नाही आलं. मग असं असताना हे मतदान वाढलं कसं, ही शंका सर्वसामान्य माणसाला देखील पडली. आणि आपण ते प्रॅक्टिकली फील्डवर जे जाणवलं आपल्याला तीच आपण चर्चा करतो. आपण तर काही वेगळं बोलत नाही. म्हणजे लोकांनी शंका घेण्याचं कारण, प्रत्येकाला त्याविषयी काका माझ्याकडे आले, मागेच बसलो, मला म्हणले नाही हे काही खरं वाटत नाही. म्हणजे फील्डवर आपण सर्वजण फिरत होतो, लोकांचा प्रतिसाद असलेलं वातावरण, या वातावरणात पुढे आपल्याला जाणवलं नाही ना की समोरचा माणूस एवढा पॉप्युलर आहे की मोदी आणि देवेंद्रजीत बरोबर इथं चिंचवड विधानसभेचाच उमेदवार आहे. जाणवलं का पुढे आपल्याला? मला म्हणायचं कारण असं की ज्या पद्धतीने आपण ह्या लोकशाही म्हणतो, मी सांगायचं कारण असं की आता काल त्या ठिकाणी आडवस उपोषणाला बसलो, त्यानंतर उद्धवजी मित्र आहे अरुण पवार, आपण या ठिकाणी शिवसेनेचे नेते सन्माननीय आदिशाबा नकाते जयंत आहे आपण एक मोठ्या व्यासपीठावर. उपस्थित सर्व पुरोगामी विचाराच्या मंडळींना माझा नमस्कार. आता राहुलला तिकडून चालत येत असताना एक गोष्ट मी फार बारकाईने ऑब्झर्व केली आणि मला माहित नाही, खरोखर ती दुर्मिळ गोष्ट आहे. हे जे तेज, हे जे हसू, त्या कागदावरती पराभूत उमेदवाराच्या चेहऱ्यावरती आहे ना, ते लाखाच्या लेंडी जिंकलेल्या उमेदवाराच्या चेहऱ्यावरती. अरे दादा, हा आपला विजय आहे. फक्त कार्यकर्ता म्हणून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, एकाच गोष्टीचं शल्य वाटतं. ही युद्ध आहे, त्यात एखादी लढाई हरवलं तरी काही फरक पडत नाही. पण ज्यावेळी पराभव फसवून तुमच्या गळ्यात मारला जातो ना, त्यावेळी तो जास्त रुजतो. पण हा रुजणारा पराभव पण सहन करू शकू आपण सहन करतोय आणि हा मागं टाकून आपण पुढे जाऊ, हा विश्वास या चेहऱ्याकडून आपल्याला मिळतो. राहुल दादा गेले कित्येक वर्ष सामाजिक जीवनात सक्रिय आहे. राहुल